अक्कलकोटच्या स्वामी महाराजांसमोर शारीरिक बळाचा आणि शक्तीचा कोणताही खोटा अहंकार कधीच टिकू शकत नाही. एकदा उत्तर भारतातून आलेला एक अवाढव्य आणि अत्यंत गर्विष्ठ पैलवान अक्कलकोटमध्ये आला होता. त्याने अनेक देशांतील मल्लांना हरवले होते आणि तो स्वतःला अजिंक्य समजत होता. स्वामींच्या दरबारात येऊन त्याने सर्वांना कुस्तीचे आव्हान दिले आणि स्वामींची चेष्टा करू लागला. त्रिकालज्ञानी स्वामी महाराज अत्यंत शांत होते. स्वामींनी आपला एक साधा आणि अशक्त दिसणारा सेवेकरी बोलावला आणि त्याला त्या पैलवानाशी लढण्याची आज्ञा दिली. तो गर्विष्ठ पैलवान हसू लागला, पण जशी कुस्ती सुरू झाली तशी स्वामींनी आपली दृष्टी त्या सेवेकऱ्यावर टाकली. एका क्षणात त्या सामान्य सेवेकऱ्याच्या अंगात साक्षात हत्तीचे बळ संचारले आणि त्याने त्या अवाढव्य पैलवानाला अक्षरशः एका हाताने उचलून हवेत भिरकावून दिले. तो गर्विष्ठ पैलवान जमिनीवर आपटून रडत स्वामींच्या पायावर आला. तुमचाही सर्व खोटा अहंकार नष्ट करून स्वामींनी तुम्हाला खऱ्या शक्तीचा मार्ग दाखवावा, यासाठी आत्ताच अत्यंत श्रद्धेने कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.